जय हिंद, जय शिवराय. मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून पाहताय तुम्ही. मी माझ्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि संघर्ष करतोय की मला न्याय कसा तरी मिळेल. आणि आज व्हिडिओ बनवायचा आहे याच्यामुळं की काही लोक जे आहेत माझ्याशी कनेक्ट जे झालेले यूट्यूबमध्ये, त्याच्यामध्ये एक दोन व्यक्तींनी काही बरेच कॉमेंट केले होते. त्यांचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे म्हणून आज मला व्हिडिओ बनावा लागतोय. एकाने तर अशी कॉमेंट केली की बाबा तू दारू पिऊन तिकडे गेला होता, आता तुला दारूची क्वार्टरचं मिळालं असेल. मी त्या व्यक्तींना कॉमेंट बी केली की बाबा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि मला विचारा काय प्रश्न असतील आणि तुम्हाला मी काही कागदपत्र असतील ते पाठवेल. पण ते कॉम्पिटेबल आहे, हे कागदपत्र कॉम्पिटेबल होते. पण आता मी कॉम्पिटेबल नाही पाहणार, कारण की जर सरकार आपल्याविषयी विचार करू शकत नाही आणि तो काय म्हटला ते मी तुम्हाला दाखवतो. त्याचं म्हणणं होतं की देशाच्या यंत्रणेला हे झालं. आता कोणी काय बोलेल, कोणी काय बोलेल, बरेच प्रश्न असतील त्याच्यामध्ये. त्याचं म्हणणं मी म्हणतो मान्य आहे, ॲक्सेप्ट करतो मी. पण त्याला जर एवढी इन्फॉर्मेशन आहे की देशाच्या यंत्रणेला सुरक्षेविषयी काय झालं, तर त्याला म्हणा बाबा तुला अपूर्ण इन्फॉर्मेशन आणि अपूर्ण नॉलेजमुळं तू असं कोणत्याही गोष्टीचं काही कॉमेंट करायच्या पहिले 100 विचार कर, अभ्यास कर. आता तुला वाटतंय जास्तच तुला माझ्याविषयी जानकारी पाहिजे, तू माझ्या घरी ये, तुला कागदपत्रापासून दाखवतो आणि तुला पूर्ण स्टोरी माझं पुस्तक आहे निघालेलं, त्या पुस्तकामध्ये वाच. त्या व्यतिरिक्त देशाचा सुरक्षेचा विषय, तिथं त्याने एक सैनिकाचा अपमान केला. कसा केला? दारू पिऊन गेले म्हणजे आम्ही तिथं का दारू पिऊन ड्युट्या देतो का? याला थोडीफार तरी वाटायला पाहिजे या माणसाला. हा कोणत्या पार्टीचा आहे, काय आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी जर सरकारला एलिगेशन लावतोय, सरकार हस्तक्षेप घेत नाहीये, सैनिकाच्या विषयी एकही स्टेटमेंट देत नाहीये आणि सैनिक न्यायासाठी भटकतोय, सरकारला विचारतोय, तर सरकारचे काही लोक असतील ते मला जर बोलायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सांगा की रक्षा मंत्री जे आहेत राजनाथ सिंग साहेब, त्या व्यतिरिक्त जे अजित डोभाल राष्ट्रीय सल्लागार आणि जे IB विभागचे जे मेन प्रमुख असतील त्यांनी सुद्धा या जवानाविषयी स्टेटमेंट द्यावी की चंदू चव्हाण हा कस काय गेला होता. हे जर त्यांनी स्टेटमेंट दिली तर मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येकाला त्याचं उत्तर मिळून जाणार आहे. आणि ह्या गोष्टीसाठीच तर माझा प्रयत्न आहे की माझं सत्य बाहेर निघायला पाहिजे. यासाठीच मी प्रयत्न करतोय की जे सत्य घटना झालेली ती भारत सरकारच मला बाहेर काढून द्यावी. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स द्यावं, मला कम से कम मीडिया द्यावी, जेणेकरून आणि जे सरकारमध्ये बसलेले असतील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी याविषयी संदर्भात मध्ये, की लोकांना कळू द्यावं. जे जनतेला जे माहिती आहे ते ॲक्च्युली ती घटना नाही आहे. जी घटना घडली ती घटना सत्य घटना बाहेर आणण्यात यावी, जेणेकरून लोकांना त्यांची उत्तरं मिळतील. जर यांनी याविषयी काही कंप्लेंट घेतली नाही आणि राजनाथ सिंग राहिले आणि जे रक्षा मंत्रालयामध्ये जे जनरल बसलेले मोठमोठे ऑफिसर त्यांनी माझी इन्व्हेस्टिगेशन मधलं रिपोर्ट पूर्ण देशासमोर नाही मांडला तर हा चंदू चव्हाण मागं हटणार नाही. हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी आता मोठा लढा लढणार आहे. जळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहे, ते मोठे मोठे भाषणं देतील. त्या व्यतिरिक्त ते देशाला संबोधित करतील आपले PM नरेंद्र मोदी साहेब. तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जे दिवाळीला पेढे खाऊ घालता ते पेढ्यांचा विषय नाही आहे, एका सैनिकाचा विषय हा आणि रक्ताचा विषय या महाराष्ट्र धरतीतला. हे कॉमेंट करणारे असे मिळतील कारण त्यांना माहिती सरकारवर एलिगेशन लावतोय. पण त्यांना हे माहिती आहे का सरकारवर एलिगेशन लावतोय तो का लावतोय? हेच सांगतोय की सत्य बाहेर आणा. सरकारने बी सत्य बाहेर आणून दाखवावं या जवानाचं. आणि हा जवान जर चुकीचा असेल इथंच तो फाशी घ्यायला तयार आहे, इथंच त्याला मारून द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण आमच्यावर जर अन्याय झालाय तर हा सैनिक चंदू चव्हाण मागं हटणार नाही. तुम्ही किती बी दाबण्याचा प्रयत्न केला सरकारने तरी मी थांबणार नाही. मला न्याय पाहिजे.
एक पाकिस्तानाहून सीमा हैदर येते, तिला तुम्ही देशामध्ये नागरिक बनवता, त्याच्या व्यतिरिक्त तिला असंख्य नोकऱ्यांची ऑफर मिळते, त्या व्यतिरिक्त तिला तिकीट सुद्धा ऑफर केलं जातं. पाकिस्तानी आतंकवादी हमला करता त्यांना जेणकेमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. जे माओवादी आहेत, नक्षलवाद आहे, ते जर आत्मसमर्पण करतील त्यांना सत्कार केला जातो. आणि एक सैनिक जो दुश्मन देशामधून जेल काढून येतो, जो देशाचं रक्षण करत असतो, त्याच्यासोबत एक आतंकवादी सारखं ट्रीट केलं जातं. याचं उत्तर मला सरकारकडून अपेक्षित आहे. आणि सरकार जर याच्यामध्ये उत्तर देत नसणार तर क्लिअर सांगतो की राजीनामा देऊन द्यावा या सरकारने. एका सैनिकाचा आत्मा आणि सैनिकाचा अपमान बर्दाश्त करू शकत नाही आम्ही. आणि हा सैनिक जो असतो ना, तो 24 घंटे रेडी राहतो कंटिन्यू. त्याचं यूट्यूब चॅनल दाखवतो त्या फौजीचं, रॉयल फौजी नावाला देशाचा झेंडा फ्लॅग लावतो तो आपल्या देशाचा. आणि एका सैनिकावर अशी कॉमेंट करतो, त्याला हा मला काही त्याच्याशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही आहे, पण त्याला उत्तर याच्यासाठीच देते की बाबा तिथं काही राजनाथ सिंग पॅक भरायला आलेला नाही होता. तू असे उत्तर देतो एका सैनिकाला, तुला काहीतरी थोडं बुद्धीचा प्रयोग कर, व्यवस्थित अभ्यास कर. आणि जर तुला जास्त प्रॉब्लेम असेल, माझ्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन काढायची असेल, मला माझ्या घरी येत होता, मी धुळ्याला राहतोय, इथं ये, मला मी तुला दाखवतो काय समस्या, कसं काय गेलो हे सर्व डिटेल सांगतो. आणि जर तुला वाटत नसणार तर तुझा मला कॉन्टॅक्ट नंबर दे, तुझ्या गावात येतो, त्या व्यतिरिक्त तुझा व्हिडिओ सोबत तुला सर्व डिटेल सांगतो. तू माझ्याशी याचं प्रेस कॉन्फरन्सचं नियोजन कर. आणि तिकडून जे तुला वाटत असेल एजन्सी वगैरे सर्वांचे जबाब घेऊन ये, सर्व इन्व्हेस्टिगेशन करून आण त्यांच्याजवळनं. तुला इंटरनल गोष्टी काही माहितीत का रे? बोलतोय तू. 2 लोक सोडलेले इकडून सिव्हिल, माहिती तुला? आजपर्यंत बोललेलो नाही. सुरक्षा एजन्सीचं काय काम राहतं माहिती तुला? एजन्सी किती प्रकारचे असतात माहिती का तुला? IB विभाग, इंटेलिजन्स ब्युरो यांनी सुद्धा विचारपूस केली. 1 वर्ष इन्व्हेस्टिगेशन चालू होती. एक पाकिस्तानाहून सीमा हैदर आली, 2 वर्ष झाली नाही तिला इथे येऊन. तिला तिकीट देत आहे. माहिती का काय पॉलिटिक्स आहे देशामध्ये? 5 वर्षात आपल्या देशामध्ये इलेक्शन येतं आणि 7 वर्षात पाकिस्तानच्या इलेक्शन येतं. माहिती मला का सोडलं आणि काय स्टेटमेंट आहेत माहिती तुला? आता सांगतो मी सत्य. मी पाकिस्तानावर गेलो बदल्याच्या भावनेने. नंतर जेव्हा मला सकाळी मॉर्निंगला 10:30 वाजता मी बॉर्डर क्रॉस केलेली विथ वेपन, AK-40 रायफल आणि 6 मॅगझिन, 180 राऊंड घेऊन गेलोय. आणि माझा मोबाईल जो बॉर्डर क्रॉस करताना मी रेकॉर्ड केलेला होता, तो मोबाईल आज बी भारत सरकारने मला दिलेला नाही. जो मी सर्वांना सांगून सर्वांसमोर ठेवून गेलो होतो, मी मारून येईल म्हटलं पाकिस्तानच्या आतंकवादींना. आणि तो मोबाईल विशिष्ट जागेवर ठेवला होता. तो मोबाईल मला आजपर्यंत दिलेला नाही. त्यासाठी आता कागद बघा, हा RTI टाकला होता, राईट टू इन्फॉर्मेशन. मला उत्तर देत नव्हते अपेक्षित. RTI टाकून मी थकलो. नंतर म्हणे या मी एव्हिडन्स म्हणून ठेवलेलं आहे म्हणे, असं मला उत्तर देण्यात आलं. आणि हे कुठेतरी दाबलं गेलं प्रकरण. आता सांगतो तुम्हाला की पाकिस्तानने जेव्हा ट्विट केलं, पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटने, की एका जवानाला आम्ही पकडलंय, तर त्या जवानाचं ट्विट केल्यानंतर डॉन न्यूजमधले लोकांना बॅन केला गेला. आणि त्यानंतर तिकडे ते वृत्तपत्र बंद करण्यात आलं. नंतर पाकिस्तानने काही दिवसानंतर परत स्टेटमेंट दिली, तो आमच्याकडे आलेलाच नाही आहे. नंतर परत माहोल गरम होता, दोघं देशांचं वातावरण तापलं होतं. आणि त्यानंतर पाकिस्तानने विषय क्लोज केला, शांत बसले, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय म्हणे. भारत सरकारने जर ही स्टेटमेंट दिली असती की तो मारायला गेला, तर मला पाकिस्तानने गव्हर्नमेंटनं सोडलं नसतं. कारण सांगतो आता तुम्हाला. त्याचं कारण हे, पाकिस्तानमधले अपोजिशन पार्टी त्यांनी ती सरकारला प्रश्न केला असता की तो पोऱ्या मारायला आला, एक जवान आपल्या जवानांना मारायला आला आणि तुम्ही त्याला सोडतायत. आणि इंडियन ऑथॉरिटी यांनी जर मला सोडलं नसतं, यांचं जी पॉलिसी होती इलेक्शनची ती येऊ शकली नसती. अपोजिशन पार्टीने ना केलं असतं. तुम्ही एका जवानाला सोडू शकत नाही, तुम्ही काय सांगता? या असंख्य गोष्टी आहेत.
मला बोलायला मजबूर केलं गेलं. आता त्या भावाला उत्तर मिळालं असेल त्याच्या पद्धतीने, पण तरीही तुला उत्तर अजून अपेक्षित असेल तर अजून पुढचं सांगतो. पाकिस्तान एक स्टेटमेंट दिली होती मला सोडताना, क्या परेशान होऊन आला. तर पाकिस्तानने जेव्हा स्टेटमेंट दिली, का दिली माहिती का मूर्ख? ही याच्यासाठी होती की पाकिस्तानचे लोक भडकून गेले होते जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिली होती 2 जवान मारले म्हणून. तर तिकडचे लोक शांत बसायला पाहिजे म्हणून पाकिस्तानची डेमोक्रेसी, पाकिस्तानच्या पॉलिटिकल पार्टीने अशी स्टेटमेंट द्यावा लागली की लोक जेणेकरून शांत राहतील. या परेशान होणार होता म्हणून सोडलं. पाकिस्तानच्या लोकांना ते असं सांगतील का गव्हर्नमेंट या मारायला आला होता म्हणून सोडतोय आम्ही? जर माहित नसतं तर कोणतेही कॉमेंट नका करा. हा विषय काही सोपा विषय नाही, सेन्सिटिव्ह विषय. हा जवान एक सैनिक आहे आणि सैनिक न्याय हक्कासाठी लढतोय. आज तुम्हाला सर्वांना मी एक क्वेश्चन करतो की पाकिस्तानाहून सीमा हैदर येते, तिला देशात नागरिक बनवलं जातं, तिला देशामध्ये नोकऱ्या मिळू शकतात, त्या व्यतिरिक्त एक आतंकवाद्या कारवाया करतात त्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना सुधारण्याच्या सर्व गोष्टी त्यांना मिळू शकतात. त्या व्यतिरिक्त विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानमध्ये जाऊन येतो, त्याला मेडल देऊ शकतात कारण की तो ऑफिसर आहे. मग हा चंदू चव्हाण जेव्हा 4 महिने सजा काढतो, याच्यासोबत हा अन्याय का? कारण फक्त एकच आहे, एक सैनिक होतो मिडल परिवाराचा, गरीब माणसाचा. एक कोर्ट कचेरीमध्ये पैसा नाही आमच्याजवळ, फिरतोय मी न्याय मागण्यासाठी. घ्या प्रेस कॉन्फरन्स लावा, सरकारने लावावं आणि सत्य उजागर करावं. जर मी एवढं बोलतोय ना, छाती ठोकून बोलतोय, सरकार जबाब देत असेल, हा चंदू चव्हाण प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. फायली पडल्यात माझ्याजवळ. अजून काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी फक्त न्याय मागतो. एक हिंदू असून हिंदूचा हिंदू गडा काढतोय कुठंतरी. पाकिस्तानाहून सीमा हैदरला तुम्ही नोकऱ्या देऊ शकता, एका सैनिकाला का नाही? आणि नोकरीवर डिपेंड म्हणा, नोकरीवर जेव्हा आलो होतो तेव्हाच मला घरी पाठवून दिलं असतं. पण या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जवानाला त्रास देऊन 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 यांच्या पॉवरचा मिसयूज करून आज याला मजबूर केलं गेलं. आणि कसं काय मजबूर केलं हे तुम्हाला सांगितलं जे मी आता. डेमोक्रेसी ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला शिकायसारखं भरपूर आहे. एकही पॉलिटिकल पार्टी इन्व्हॉल्व होत नाहीये. का नाही होते? कारण फक्त काय आहे, सैनिक सेन्सिटिव्ह विषय. पण जेव्हा लाईफचा विषय येतो, जेव्हा कोणी असे प्रश्न करत असेल तर ते सेन्सिटिव्ह विषय माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. माझ्यासाठी माझा सन्मान इम्पॉर्टंट आहे. आणि आज चंदू चव्हाण सन्मानासाठी लढतोय. मी येत्या टायमाला क्लिअर सांगतोय, मला जर न्याय नाही मिळाला, या सरकारने याविषयी क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे की चंदू चव्हाण कस काय गेला होता. सरकार जर सांगत असेल तर चंदू चव्हाण आभार व्यक्त करेल. आणि सरकारने जर या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन नाही सांगितलं तर हा चंदू चव्हाण पूर्ण न्यायासाठी परत आता खंबीरपणे लढणारा सुरुवात करत आहे. तरी त्या भावाला मी परत सांगतो की बाबा, कोणीही कॉमेंट करायच्या पहिले जर तुम्हाला पूर्ण विषय माहिती असेल तरच याविषयी संबंधित कॉमेंट करा. अन्यथा तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, मला विचारपूस करू शकता. तुमचा पूर्ण अधिकार आहे एक सैनिकाला की कस काय गेला बाबा, काय झालं तुझ्यासोबत, 100% विचारा. हा सैनिक तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल. या माझ्या घरी या, हक्काने या, आपण सांगू. कारण की सत्य सांगणं हा अपराध नसतो, क्राईम नसतो. जर अन्याय झाला असेल तर अन्यायाशी लढणं हा बी क्राईम नाही, हा सत्यच आहे. आणि एक सैनिकाचा आज आवाज बोलतोय, कुठंतरी तो बोलतोय की मला न्याय द्या, माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या आहेत सरकारने बी, म्हणून हा न्याय मागतोय. बस एवढं सांगतो. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.